शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। प्रभागाचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला असून त्यानुसार प्रभागांमध्ये विकासाची कामे सुरू असल्यामुळेच आमदार संग्राम जगताप यांना प्रभागांमधून मोठे मताधिक्य मिळाले आहे। नगरकरांनी देखील विकास कामांवर विश्वास ठेवला असून मतरूपी आशीर्वाद दिले आहे। जमिनी अंतर्गतील विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे कायमस्वरूपीची कामे मार्गी लागत आहे। आता ती पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही। विजन ठेवून स्वच्छ सुंदर हरित प्रभागाची निर्मिती करत आहे असं नागरिकांमधून सांगण्यात येत आहे। फुटबॉल क्लबच्या वतीने शहरातील नगर क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे उद्घाटन ललिता प्रकाश फिरोदिया यांच्या हस्ते झाले। दिवस रात्र रंगणाऱ्या लीग कम नॉकआउट फुटबॉल सामन्याच्या थराराचे प्रारंभ झाले आहे। या स्पर्धेचे हे तिसरे पर्व आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडीला धूळ चारत पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मान मिळवला आहे। महायुतीतील तीनही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 50 जागांचाही आकडा गाठता आला नाही। महायुतीला मिळालेला हा अनपेक्षित अंदाज पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे सर्व काही अपेक्षित आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। दरम्यान विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बतावणी करून वृद्ध महिलेकडील 2 तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण व 1 तोळ्याचे कानातील सोन्याचे वेल असा सुमारे 75,000 रुपयांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने चोरून नेला। शुक्रवारी सकाळी तपोवन रस्ता परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंद्रकला साहेबराव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा अहिल्यानगर केंद्राच्या स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे। 25 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत माऊली सभागृहात ही स्पर्धा होईल। या स्पर्धेत 13 नाट्य संस्था सहभागी झाल्या आहेत। या स्पर्धेच्या समन्वयकपदी सागर मेहत्रे तर सहसमन्वयकपदी जालिंदर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी केले आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।